जय मल्हार आई राजा उदोद येडेश्वरीचं उदोद काळेश्वरीचं चांग बल्ले इल्हार मानी उधे। तर आपलं या व्हिडिओमध्ये सर्वांचं सरचे स्वागत आहे। तर आपण आज यल्लम्मा देवीच्या काही रोचक माहितीविषयी ऐकणार आहोत। तर मी सचिन वाघे बीबी दारफळकर। तर आपण ऐकूया यल्लम्मा देवीच्या भक्तांविषयी। जे यल्लम्मा देवीचे भक्त असतात, स्त्री असेल तर त्याला जोगती म्हणलं जातं आणि पुरुष असेल तर त्यांना जोगता म्हणलं जातं। तर हे जोगती जे आहे यांच्या घरामध्ये देवीचं वास्तव्य असतं, म्हणजेच यल्लम्मा देवीची स्थापना केलेली असती। कोणाकडे झग असतो आणि गळ्यामध्ये दर्शन मोती असतात। दर्शन मोती म्हणजेच यल्लम्मा देवीचे मोत्याची माळ गळ्यामध्ये असते, त्याला दर्शनही म्हणलं जातं। आता काही जणांचे प्रश्न असे असतात की काही जणांचे समज असतो की यल्लम्मा देवीचे दर्शन मोती म्हणजेच मोत्याची माळ गळ्यामध्ये गाठली किंवा दर्शन आलं एखाद्या पुरुषाकडे तर तो आपोआप नपुसक होतो, म्हणजेच नराची नार होते। ही बिलकुल चुकीचं आहे। किंवा यल्लम्मा देवीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये आलं आणि थोडी जरी कुठं चूक झाली तर अख्ख्या घराचा यल्लम्मा देवी नायनाट करते। अनेक प्रकारचे अनेक प्रश्न लोक उद्भवतात आणि बोलतात। आणि जे यल्लम्मा देवीचे भक्त असतात त्यांनी जर शाप दिला तो शाप लागतो। त्यांनी टाळी बडवून जर शाप दिला, श्राप दिली तर तो एखाद्या माणसाला एखाद्या भक्ताला तो लागतो। शिवाय हे मोती कुठून आले, कसे आले, या मोत्याची नेमकी आख्यायिका काय आहे। सुरुवात करूया या यल्लम्मा देवीच्या मोत्यामागची नेमकी वास्तविकता काय आहे। जसं आई अंबाबाईची कवडी असेल किंवा रेणुकेची कवडी असेल, मातृदेवतेची जी ही कवडी आहे हिला या ठिकाणी कामाक्ष शक्तिपीठाचं प्रतीक मानलेलं आहे। त्या कामाक्ष शक्तिपीठामध्ये आदिमायाच्या योनीची पूजा केली जाते आणि योनीप्रमाणेच ती कवडी आहे। त्याच योनीचा आकार हा कवडीला दिलेला आहे। जे आपण 51 शक्तिपीठ मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्या 51 शक्तिपीठामधलं हे कामाक्षी शक्तिपीठ आहे। यामुळेच आपल्या जो कोणी आदिमायाशक्ती अंबाबाईचा भक्त असेल त्या भक्ताला, त्या सेवकाला त्या कवड्याची माळ घातल्याशिवाय भक्ती योग्य वाटत नाही किंवा होत नाही। त्याप्रमाणेच आपले यल्लम्मा देवीचे जे मोती आहेत, जे दर्शन मोती आहेत, या मोत्याला मोठी किंमत आहे। तर हे मोती कुठे बांधले जातात तर सौंदती क्षेत्रामध्ये बांधले जातात, कासेगावमध्ये बांधले जातात, मोरमोरी क्षेत्रामध्ये बांधले जातात, परत म्हणलं तर जतला बांधले जातात, कोकटनूरला बांधले जातात। हे जे काही यल्लम्मा देवीचे जे क्षेत्र आहेत या ठिकाणी यल्लम्माचे दर्शन बांधले जातात, म्हणजेच बालजोगती सोडलं जातं किंवा देवदासी सोडलं जातं, ह्या ठिकाणी हे दर्शन बांधले जातात। तर याला मोत्यांना म्हणजे दर्शनच का म्हणलं जातं, याला दर्शन का म्हणून म्हणतात। जी वस्तू गळ्यामध्ये घातल्यानंतर म्हणजे दर्शन गळ्यामध्ये घातल्यानंतर साक्षात शिव आणि पार्वतीचं दर्शन घडलं जातं किंवा दर्शन घेतल्याचं फळ प्राप्त होतं, अशा वस्तूला दर्शन म्हणलं जातं, दर्शन म्हणतात। म्हणूनच जे मोती आहेत, जे दर्शन आहे गळ्यामध्ये बांधल्यानंतर म्हणजे गळ्यामध्ये बांधल्यावर शिव एकाच टायमाला शिव आणि शक्तीचं म्हणजे शंकराचं आणि पार्वतीचं दर्शन घडल्याचं पुण्य मिळतं, त्याला दर्शन म्हणतात। म्हणजे शिव आणि पार्वती, सृष्टी आणि परमात्मा
यांचं मिलन होतं आणि ह्या दोन्हीचंही मिलन झाल्यानंतर एकाच वेळी दर्शन दोघांचंही होतं. त्यामुळे ह्याला दर्शन आपल्या गळ्यामध्ये बांधलं जातं, त्याला दर्शन म्हणतात, म्हणजेच यल्लामा देवीचे मोती. आता काही जणाला प्रश्न पडेल की ते कसं काय? तर बघा, आपण आपल्या ज्या गळ्यामध्ये मोती असतात ते मोती एक पांढऱ्या रंगाचा असतो आणि एक लाल रंगाचा असतो. जे पांढऱ्या रंगाचा जो मोती आहे तो शिव याचं प्रतीक आहे, शिवाचं प्रतीक आहे. आणि लाल रंगाचा मोती या ठिकाणी शक्ती तत्वाचं प्रतीक आहे. जो लाल रंगाचा मोती जो आहे तो शक्ती तत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे पांढऱ्या स्वरूपाची शक्ती ही शिव आहे आणि लाल रंगाची शक्ती ही म्हणजे पांढऱ्या रंगाचा ही शिव आणि लाल रंगाची शक्ती, म्हणजेच या ठिकाणी शिव आणि शक्तीचं एकत्रित मिलन आहे. शिव आणि शक्तीच्या मिलापासून हे दर्शन झालं, म्हणजेच मोती झालं. त्यामुळे हे गळ्यामध्ये मोती यल्लामा देवीचं बांधलं जातात. या दोघांचंही दर्शन एकत्रित घडतं. म्हणजेच पांढऱ्या रंगाचा जो मोती आहे तो जमत ऋषी आणि लाल रंगाचं जे आहे हे रेणुका मातेचं प्रतीक आहे. ही झाली इतिहासाची पार्श्वभूमी. तर हल्ली बघा, आता प्लॅस्टिकपासून बनवलेले म्हणजेच प्लॅस्टिकपासून बनवलेले हे मोती मिळतात किंवा काचेपासून बनवलेले मोती विकत मिळतात. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे जोगते होते, यल्लामा देवीचे जे भक्त होते, ते डोंगराळ भागामध्ये या मोत्याच्या आकाराचे दगड गावाचे, म्हणजे दगड मिळायचे त्यांना. म्हणजे सांगायचे म्हणले, जे पूर्वीचे जे यल्लामा देवीचे जोगते होते, उपासक होते, हे डोंगराळ भागामध्ये फिरायचे. म्हणजे सौंदर्याच्या काही डोंगराळ भागामध्ये लाल रंगाचे, पांढऱ्या रंगाचे दगड मिळायचे. मग त्याला आकार देऊन ते त्याला एक छिद्र पाडायचे. म्हणजे छोटे छोटे दगड मिळायचे, मोती मिळायचे ह्या लाल आणि पांढऱ्या रंगाचे. मग त्याला आकार द्यायचा, त्याला होल पाडायचे, छिद्र पाडायचे आणि त्यापासून हे दर्शन मोती बनवायचे, त्याची माळ बनवायची आणि मग ते गळ्यामध्ये धारण करायचे. आजही आणखी आपल्या जुन्या जोगतिनीकडे, जुन्या देवदासिनीकडे आपल्याला ते दगडाचे मोती, दगड बघायला मिळतात, पाहायला मिळतात. परंतु आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊ की मोती गळ्यामध्ये बांधल्यामुळे किंवा देवीला घरामध्ये आणल्यामुळे पुरुषत्व संपतं का? जो पुरुष आहे तो नाराची नार होते का? तर आपण हे पाहणार आहोत. तर आता बघा, ज्यावेळेस आपण गळ्यामध्ये मोती घालतो म्हणजेच काय, शिव आणि शक्तीचे एक गुणधर्म स्वीकारत असतो आणि हे गुणधर्म स्वीकारत असताना कोणाचंही पुरुषत्व संपतच नाही किंवा संपणार नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. आता हे मोती कोण घालू शकतं? तर आता बघा, जो व्यक्ती संसारिक आहे, ज्याला बायका मुलं आहेत, हा सुद्धा रेणुका मातेच्या उपासनासाठी घालू शकतो. आणि जो व्यक्ती निर्वाण झालेला आहे, म्हणजेच संसाराचा त्याग करून तो बालब्रह्मचारी आहे, असा व्यक्तीसुद्धा हे मोती स्वीकारू शकतो, हे दर्शन गळ्यामध्ये घालू शकतो. आता काही जण म्हणतात की किन्नरांनीच किंवा जोगत्यांनीच हे मोती घ्यावं, त्यांनाच मोती धार्जिन आहेत किंवा त्यांच्या हातानेच घ्यावं, असा हा मोठा गैरसमज आहे. मोती कोणीही घेऊ शकतं, असं काही नाही. आता बघा, एखादी स्त्री किंवा पुरुष ज्यावेळेस यल्लामा देवीचे मोती गळ्यामध्ये घालतो तर त्याला यल्लामा देवीचं ते मातृदेवतेच्या संधीमध्ये बसते. आणि ज्या वेळेला एखादा पुरुष ते मोती धारण करतो त्याला परशुरामाचं स्वरूप मानलं जातं. म्हणजेच यल्लामा देवीचा पुत्र असं समजलं जातं. आणि परशुराम हे कुठल्याही पुरुषत्वामध्ये कमी असणारं दैवत नाही. परशुराम हे महापराक्रमी दैवत आहे. सहस्त्र अर्जुन राजाचे 1000 हात आपल्या स्वतःच्या कुऱ्हाडीने
छाटले गेले असा हा परशुराम. परशुराम हा श्री विष्णूचा 6वा अवतार आहे. आणि अशा ह्या परशुरामाची उपमा जर आपल्याला मिळत असेल तरी मोती बांधल्यानंतर पुरुष तत्वाची कमी कशी काय राहील, ही चुकीची कल्पना आहे. हा होता आपला व्हिडिओ. तर सर्वांनी शेवटपर्यंत ऐका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही रोचक असेच विषय घेऊन येणार आहोत. सर्व देवतेविषयी सर्व कथा आपल्याला ऐकायला मिळेल या चॅनलमध्ये. सर्वांना शेअर करा.